जय गणेश। आज वर्तमानपत्रात एक बातमी आलेली आहे आणि माननीय उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या दालनामध्ये कसाईंची एक बैठक झाली आणि कसाईंनी सांगितलं की आम्ही आता बहिष्कार मागे घेत आहोत। अजित पवार म्हणाले की शेतकऱ्यांवर आणि कसाईंवर अन्याय होऊ देणार नाही। हे कसाई गेल्या 100 वर्षापासून आमच्या देशातलं पशुधन संपवायला निघालेले आहेत। देशातलं पशुधन संपल्यामुळे भेसळीचं दूध लोकांना प्यावं लागतंय आणि आमची संस्कृती आणि आमची परंपराला धक्का पोचतोय। परंतु याच्याबद्दल आमच्या उपमुख्यमंत्र्यांना काही वाटत नाही। त्याच्याबद्दल मला अतिशय खेद वाटतो। मी पवार साहेबांना विनंती करतो की तुम्ही कसाईंची बैठक घेता, एकदा गोरक्षकांची पण घ्या। जय गोमाता। मिलिंद एकबोटे यांनी जी माननीय उपमुख्यमंत्री माननीय अजितदादांच्या बद्दल भाषा वापरली, तर मला एक सांगायचंय मिलिंद एकबोटेंना की माननीय अजितदादांनी संविधानानुसार कायद्यानुसार जी कारवाई योग्य आहे ती करायला सांगितली आहे। मिलिंद एकबोटे म्हणतात छत्रपती शिवाजी महाराजांनी लिहून ठेवलेलं आहे, तर मिलिंद एकबोटेंनी पहिल्यांदा छत्रपती शिवाजी महाराजांचे आचार विचार नसानसात भिनवले पाहिजे। माननीय अजितदादा हे शिवशाहू फुले आंबेडकर हेच विचारांनी सरकारमध्ये आहेत आणि त्याच विचारांनी माननीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या घटनेने चालण्यासाठी पोलिसांना सांगितलेलं आहे। त्याच्यामुळे जर अजून एकबोट्यांना कळत नसेल तर त्यांनी दादांच्या जो गोठा आहे बारामतीमध्ये तिथे जावं, तिथल्या गाईचं शेण मूत काढावं, म्हणजे त्यांच्या लक्षात येईल। विनाकारण उचलली जीभ लावली टाळ्याला असं भाष्य यांनी अजिबात माननीय अजितदादांबद्दल करू नये। आणि माननीय अजितदादांनी जे काही गोरक्षकाच्या नावाखाली गाड्या अडवणं होतात, खंडणी वसूल करणं होते, समाजामध्ये आपला समाज हा घटनेवर संविधानावर माननीय छत्रपती शिवाजी महाराजांच्याच विचारावर जायचं, सोयीचं शिवशाही फुले आंबेडकर किंवा छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार घेऊ नये, तो पूर्णतः छत्रपती शिवाजी महाराजांचे आचार विचार नसानसात एकबोटे तुम्ही भिनवा। गरज आहे तुम्हाला। आणि जनाची मनाची लोकांचं वाकून बघण्यापेक्षा स्वतःकडे वाकून बघितलं तर तुम्हाला जास्त कळेल। आणि दादांबद्दल भाषा वापरताना व्यवस्थित कायदेशीर पद्धतीने नीट वापरा, एवढी आम्हाला तुम्हाला विनंती आहे। अन्यथा जशास तसे आम्ही तयारच आहोत। आणि माननीय अजितदादा हे राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत, त्याच्यामुळे राज्यात कायदा सुव्यवस्था आणि कायद्याचं राज्य आहे, त्याच्यानुसारच आपलं राज्य चालतं, याचं भान एकबोटे तुम्ही ठेवणं गरजेचं आहे।